हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची धडाकेबाज कामगिरी। भाजपचे 208 उमेदवार विजयी, तर शिवसेना 120, राष्ट्रवादीला 126 जागा। 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता। जिल्हा परिषद पंचायत समितीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला। सर्व भागात भाजप नंबर 1 चा पक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले जनतेचे आभार। साताऱ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना मोठा धक्का। गोरेंचे भाऊ आणि भावजय जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत। सांगोल्यात सुनेच्या विजयानंतर शहाजी बापू पाटलांना अश्रू अनावर। नातीसोबत साजरा केला विजयोत्सव। कारेगावच्या माजी सरपंच आणि रील स्टार निर्मला नवले यांचा पराभव। कारेगाव गणातून भाजपच्या मनीषा पाचंगेंचा विजय। धोकीत भाजप उमेदवाराचा अवघ्या 1 मतानं पराभव। ठाकरेंच्या सेनेचे अमर समुद्र विजयी। शरद पवारांवर रुबी रुग्णालयात उपचार सुरू। पवारांना श्वसनाचा त्रास, मात्र प्रकृती स्थिर असल्याची माहिती। कोकणातील प्रसिद्ध अंगणेवाडी जत्रेला सुरुवात। लाखो भाविक कोकणात दाखल। शिवसेनेचे नेते घेणार भराडी देवीचं दर्शन। नमस्कार, मी मृगावर्तक। आपण पाहत आहात न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्रातला। राज्यभरातल्या 12 जिल्हा परिषदांचा निकाल जाहीर होतोय आणि ठिकठिकाणी विजयी गुलाल उधळला गेलाय। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सगळेच राजकीय पक्ष त्यांची प्रतिष्ठा पणाला लागते। सगळ्याच जिल्हा परिषदामध्ये महायुतीनं धडाकेबाज कामगिरी केली आहे, तर विरोधकांची मात्र या निवडणुकीमध्ये धुळधाण उडाली आहे। या निवडणुकीमध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 12 पैकी सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांवर महायुतीची सत्ता स्थापन होईल असं एकंदर चित्र दिसतंय। लातूर, कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षानं कडवी झुंज दिली। जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरून सुद्धा काँग्रेसवर विरोधात बसायची वेळ आता आलेली आहे। तर जिल्हा परिषदेच्या एकूण निकालांवर आपण एक नजर टाकूया। निकाल कसे असतील आपण पाहतोय की महायुतीचा सुसाट विरोधक आता भुईसपाट झालाय। महायुतीला एकूण 12 तर विरोधकांच्या 0 जागा आहेत। त्यानंतर आपण पुढे सुद्धा पाहतोय कशा प्रकारचं चित्र एकंदर राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे। दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालामध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार कुणाची सत्ता स्थापन होऊ शकते पाहूया। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यात जास्त उमेदवार विजयी झालेत आणि त्यामुळे आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्हा परिषदेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार आहे। साताऱ्यामध्ये भाजप दिसू शकतो आपल्याला। सोलापूरमध्ये सुद्धा भाजपच सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कोकणात सिंधुदुर्गामध्ये काय आहे, तिथे सुद्धा भाजप आहे। तर रायगडमध्ये आपण पाहतोय तिथे सुद्धा अगदी भाजपच पाहायला मिळतोय। धाराशिव मध्ये सुद्धा तुमच्या जिल्ह्याचा कारभारी कोण, भाजपचं चिन्ह इथे दिसतंय। भाजपच होऊ शकतो। सध्याचं चित्र काय असू शकतं ते आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर इथला कारभारी कोण, इथं सुद्धा भाजपचंच चिन्ह दिसतंय। सध्याचं चित्र पाहता सगळ्या ठिकाणी भाजपचं चिन्ह दिसतंय। भाजपचं कमळ फुललंय। सांगलीमध्ये सुद्धा भाजपचंच कमळ फुलल्याचं पाहायला मिळतंय। तेव्हा तुमच्या जिल्ह्याचा कारभारी कोण असणार आहे पाहताय। कोकणामध्ये रत्नागिरीत सुद्धा भाजपनं कमळ फुलवलंय। इथं सुद्धा भाजपचा गुलाल उधळतोय। तर लातूरमध्ये सुद्धा आपण पाहतोय भाजप आणि राष्ट्रवादी युती होती आणि ही युती लातूरमध्ये दिसून येते। तर कोल्हापूरमध्ये सुद्धा भाजप आणि
सेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अशी तिघांची युती सुद्धा होती. पुढे परभणीमध्ये सुद्धा भाजपच आघाडीवर दिसतोय. परभणीचा कारभारी सुद्धा भाजपच होऊ शकतो. 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे. 60 ठिकाणी भाजप नंबर 1 वर आहे. छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा. शिवसेना 2 ठिकाणी नंबर 1 वर आहे, रत्नागिरी आणि रायगड. राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर 1 वर आहे. आणि जिथे तीनही पक्ष एकत्रित लढलो अशा कोल्हापूर आणि लातूरमध्ये देखील आम्हीच नंबर 1 वर आहोत. महायुतीच नंबर 1 वर आहे. आपला 2017चा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे. 2017 साली या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला 141 जागा होत्या. आता अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत, पण घोषित झालेल्या निकालांमध्येच 236 जागा या भाजपला मिळालेल्या आहेत आणि भाजप हा नंबर 1 पक्ष म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे. अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे. म्हणून परत एकदा या विजयासाठी मी आदरणीय राणे साहेब आणि आमचे फडणवीस साहेब, आमचे एकनाथ शिंदेजी, आमचे रवी चव्हाणजी या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो. महाविकास आघाडी नेमकी खाली गेलेली आहे कारण त्यांच्या भूमिका चुकत आहेत. टीका टिप्पणी करण्याच्या भूमिकेने आता महाराष्ट्र मत देत नाही. महाराष्ट्र विकासाला मतदान करतं. त्यामुळे टीका टिप्पणीवर काही मतदान मिळणार नाही. निगेटिव्ह बोलून मतदान मिळणार नाही. आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचा प्रचार हा निगेटिव्ह टीका टिप्पणी, व्यक्तिगत टीका टिप्पणीवर आधारित होता. त्यामुळं जनतेने त्यांना नाकारलाय. तर राज्यामध्ये भाजपला मोठं यश मिळाले. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे 208 उमेदवार जिंकून आले. तर दुसऱ्या क्रमांकावर अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. त्यांनी 126 जागांवर विजय संपादन केलाय. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेनं 120 उमेदवार तर उद्धव ठाकरेंच्या सेनेनं 19 उमेदवार निवडून दिलेले आहेत. काँग्रेसचे 43 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 19 उमेदवार जिंकून आल्याचं सध्याचं चित्र आहे. आपण पाहतोय की एकंदर राज्यामध्ये कोणत्या परिषदेमध्ये कोणाकोणाचे किती उमेदवार आले ते आपण पाहिले. या ठिकाणी 19 उमेदवार ठाकरेंचे शिवसेनेचे आहेत, तर काँग्रेसचे 43 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 19 उमेदवार जिंकून आल्याचं पाहायला मिळतंय. इथं 126 जागांवर विजय कुणी मिळवलाय, तर दुसऱ्या क्रमांकावर अजित पवारांची राष्ट्रवादी तिनं 126 जागांवर विजय मिळवलाय आणि 208 उमेदवार भाजपचे दिसलेले आहेत. भाजपनं एकंदरच दमदार एंट्री केलेली आहे आणि त्या खालोखाल अजितदादांच्या पक्षाला, तेव्हा सुनेत्रताईंच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीला आता इथं या ठिकाणी 126 उमेदवार त्यांचे विजयी झालेले आहेत. सध्याचं चित्र आपण पाहतोय.